मित्रांनो, कालचा ब्लॉग जस्ट आपण एंड केलेला आहे. याच पोझिशन मध्ये याच कपड्यांवरती तुम्ही कालचा ब्लॉग एंड झालेला बघितला असेल आणि आजचा ब्लॉग आपण तिथूनच सुरुवात करतोय. सो कालच्या ब्लॉग मध्ये जसं तुम्ही बघितलं, आपण रेझिनचं कव्हर वगैरे आणलं होतं. एक आर्टिस्टने दिलेलं आपल्याला, म्हणजे ऑर्डरवालं होतं, आपण आर्टिस्टला करायला दिलं होतं. आणि त्यानंतर 2 वेगळे कव्हर होते. एक महाराजांचं कव्हर आहे जे मला खूप जास्त आवडलं. तुम्हालाही कसं वाटतंय ते एकदा कमेंट करून सांगू शकता. ते खूप जास्त आणि खूप प्रॉपर अशी डिटेलिंग यामध्ये केलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता आपल्या मागे महाराजांचं सुंदर पेंटिंग आपण केले, म्हणजे खूप जास्त आपण मानतो महाराजांना. सो त्यामुळे हे जास्त मला पर्सनली बघायला गेलं तर मला खूप जास्त आवडले. त्यानंतर तुम्ही बघाल तर मुलींचं फेवरेट सगळ्यात जास्त पांडा लवरसाठी खूप जास्त डिमांडमध्ये असणारे कव्हर आहे. म्हणजे बरेच जण आपल्याला विचारतात हे अशा टाईपचं पांड्याचं वगैरे कव्हर आपण करतो का. तसं अजून एक पांड्याचं आपण केलेलं, कस्टमरची रिक्वायरमेंट होती. सो हे आपले ऍक्च्युअली मध्ये आधी डिझाईन केली होती, त्यानंतर कस्टमरला त्यांच्या मोबाईलवरती आपण करून दिलं होतं डिझाईन. सो हे काय विकायचं नाही, कारण हे जे कव्हर बघाल ते नॉर्मल कव्हर आहे. अशा टाईपचे कव्हर आपण विकत नाही. तुम्हाला कव्हर दाखवतो आपण कोणते देतो. सो हे जे कव्हर बघाल ना, अशा टाईपचं आपण कव्हर घेतो. मागून तुम्ही बघू शकता अशा टाईपचं. असे बाकीचे डिझाईन आहेत ते आपण नॉर्मल कव्हरवरती फक्त डिझाईन काढण्यासाठी केले होते. सो त्याच्यावरती आपल्याला रेझिनचं काम करायचं आणि ते करताना मी तुम्हाला दाखवू शकत नाही. थोडासा क्लिप तुम्हाला दाखवेल रेझिन टाकताना वगैरे. चला आता फटाफट आपण हे काम करून घ्या. नंतर आपल्याला रक्षाबंधन स्पेशलचे ऑर्डर्स पण आलेले आहेत. ऑफर वगैरे आपण ठेवले, त्याच्यामुळे बरेचसे ऑर्डर आले. ते पण आपण डेलीचे कंटिन्यू चालू असणार आहेत आपले. सो पहिले रेझिनचं काम करून घेऊ, त्यानंतर मग मी ते जे स्केचचे ऑर्डर आहेत ते कंटिन्यू चालू करेन. A few moments later. तर मित्रांनो, रेझिनचं मी काम करून घेतलंय, तुम्हाला दाखवतो एकदा. सो आपण ते सुकायला ठेवलंय, तुम्हाला नीट काढून एकदा दाखवतो. सो तुम्ही बघू शकता याच्यावरती आपण रेझिनचं काम केलंय. जे शाईन तुम्हाला दिसतंय ना प्रॉपर, ते रेझिनचं काम आहे. ऍक्च्युअली हे एकच ऑर्डरवाले, हे 2 आपण नवीन डिझाईन्स लॉन्च करतोय. त्याचं आता व्हिडिओज वगैरे करायचे, त्यासाठी मी बनवलंय. आणि हे एक ऑर्डरवालं डिझाईन आहे, नेचरवाला, तुम्ही बघू शकता. तो आता हे आपण सुकायला ठेवलंय. अजून 1 दिवस तरी पूर्ण सुकायला त्याला लागतो. सकाळी आपण केलंय. सो मला वाटतं उद्या सकाळपर्यंत वगैरे प्रॉपर सुकेल. त्यानंतर मी तुम्हाला याच्यावरती पाणी वगैरे टाकून पण दाखवेल की ते प्रॉपर सुकलंय का नाही. आणि वॉटरप्रूफ, जसं मी म्हणतो की हे वॉटरप्रूफ कव्हर असतं, तुम्हाला पाणी वगैरे टाकून सुद्धा दाखवेल. सो आता हे मी झाकून ठेवतो. त्यानंतर आता स्केचचं काम चालू करतो. स्केचवाले आपले रक्षाबंधनचे ऑर्डरचे ऑफरवाले जे ऑर्डर आपण घेतले होते त्याचे आता वर्क चालू आहे. आज मी फक्त 2-3 स्केचचे आउटलाईन करायचं ट्राय करणार. उद्यापासून मी एक स्केच फिनिश करायला चालू करणार आहे. सो फटाफट मी आता पहिल्या स्केचची आउटलाईन काढून चालू करतो. आणि हे स्केच पण मी तुम्हाला आता लगेच दाखवणार नाहीये. इंस्टावरती त्याचे पोस्ट रक्षाबंधनच्या नंतर पडतील, कारण रक्षाबंधनला स्पेशल त्यांची पण ऑर्डर आहे. त्यांना भावांना किंवा बहिणींना गिफ्ट द्यायचं असतं. तर त्याच्या आधी जर आपण पोस्ट किंवा व्हिडिओ टाकली तर ते सरप्राईज निघून जाईल. त्यामुळे मी आता तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण बरेच जण आपल्याला फॉलो करतात इंस्टावरती वगैरे पण. सो चुकून पण असं कोणी बघितलं त्यांच्या भावानी बहीण, तसं काही प्रॉब्लेम होणार नाही. पण ते सरप्राईज असते जे समोरच्या व्यक्तीला द्यायचे असते, ते निघून जाणार त्याच्यामुळे. त्यामुळे मी रक्षाबंधन पर्यंत हे जे काही रक्षाबंधनचे ऑर्डर आपले असतील ते मी पोस्ट करणार नाहीये. त्याच्यानंतरच इंस्टावरती वगैरे किंवा या व्हिडिओज मध्ये पण, आपण ब्लॉग्स मध्ये पण त्याच्यानंतरच दाखवेल, 19 तारखेनंतरच. सो आता फटाफट मी आउटलाईनला सुरुवात करतो. One hour later. चला मित्रांनो, आपण एक स्केच तर फिनिश केलेलं आहे आणि अर्ध्या तासात आउटलाईन आपली कंप्लीट झाली. आणि दुसरं स्केच फटाफट मी चालू करतोय. त्यानंतर मग जर टाइम भेटला आपल्याला तर तिसरं स्केच करूया, किंवा मग जरा ब्रेक घेऊन त्यानंतर तिसरं स्केच, संध्याकाळी तर तिसरं स्केच करायचंच आपल्याला. सो आता करेल किंवा संध्याकाळी करेल. सो आता मी सेकंड स्केचची आउटलाईन चालू करतो. सो मित्रांनो, 2 स्केचचे आउटलाईन आपले पूर्ण झालेत आणि आता जवळपास तुम्ही टाइम बघू शकता होत आलेत. आणि मी आता विचार करतो की ब्लॉगची एडिटिंग, कालच्या ब्लॉगची एडिटिंग आपली राहिली आहे ती करून घेऊया. आणि जे रील्स इंस्टाला वगैरे टाकायचे असतात त्याची पण 1-2 रील्स मला शूट करायचे आणि टाकायचे. शूट झालेत ऍक्च्युअली, एडिट करून टाकायचे. सो ते मी काम करून घेतो. सो आता पहिल्यांदा मी एडिटिंगला बसतो आणि जवळपास 2-3 तास तरी एडिटिंगला जातातच ऑलमोस्ट. तो 7:30-8 पर्यंत मी एडिटिंग करतो. त्यानंतर माझे एक थर्ड स्केचची आउटलाईन आज आपण करणार होतो ते फिनिश करूया. 2 hours later. सो चला, फायनली आपले व्हिडिओ एडिट करून आणि अपलोड करून झालेले. उद्या संध्याकाळी 8:30 वाजता तुम्हाला व्हिडिओ दिसेल आपल्या युट्यूब चॅनलवरती. रोज संध्याकाळी 8:30 वाजताच आपले व्हिडिओ येते. सो 8:30च्या नंतर तुम्ही कधीही बघू शकता आपले व्हिडिओ. सो आता फायनली जवळपास 8:30 वाजून गेलेत. आता नवीन एकचे तिसरं स्केच आपण आउटलाईन करणार होतो, सकाळी तुम्हाला सांगितलं होतं, ते मी करून घेईल. आणि जवळपास अर्धा-पाऊण तासच लागेल, 9-9:30 पर्यंत होऊन जाईल ते माझं. सो त्यानंतर मग आजचा दिवस आपण एंड करूया. सो चला फटाफट आपण ते तिसरा स्केच पण करायला घेऊया.
1 hour later. तर चला मित्रांनो, फायनली आपली तिसऱ्या स्केचची पण आउटलाईन कम्प्लीट झाली आहे आणि जवळपास आता 9 वाजलेले आहेत. पूर्ण अर्ध्या तासात आपण आउटलाईन कम्प्लीट केली. थोडंसं आईज नोटची आउटलाईन बाकी आहे, फक्त ती मी उद्या करेल. सो आता मी पॅकअप करतो आणि घरी जातो आणि हा ब्लॉग पण आपण इथे एंड करूया. तुम्हाला ब्लॉग आवडत असतील लाईक नक्कीच करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो चला, हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये.